एक कलर आणि त्याची फॅमिली, बरोबर. म्हणजे फॅमिली कोणती? टिंट टोन शेड. कलरची फॅमिली काय होते? टिंट टोन शेड. म्हणजे एक कलर आपल्याला घ्यायचा आहे, तर एका कलरचा तो जो डार्क भाग आहे तो इथे 1/3 मध्ये डिपॉझिट होईल, म्हणजे आउटर कॉर्नरला. आणि जो मीडियम कलर आहे तो मिड लेडला डिपॉझिट होईल, आणि जो लाईट कलर आहे तो इनर कॉर्नरला डिपॉझिट होईल. मग जेव्हा तुम्ही तो आईज मेकअप बघाल तो सेटल आईज मेकअप, आणि याला ग्राडियंट इफेक्ट म्हणतात. ग्राडियंट इफेक्ट म्हणजे काय? ग्राडियंट इफेक्ट, त्याला काय म्हणतात? ग्राडियंट इफेक्ट. ग्रेडियंट इफेक्ट म्हणजे लाईट पासून डार्क, लाईट पासून जो डार्क इफेक्ट होतो किंवा डार्क पासून लाईट कडे जो इफेक्ट क्रिएट केला जातो त्याला ग्राडियंट इफेक्ट म्हणतात. आलं लक्षात? हा रूल आहे 2/3 + 1/3. आता मी काय केलं, हे दोघांचे जे 1/3 भाग होते ना त्यांना मी कंबाईन केलं. मग 2 कंबाईन केल्यामुळे 2 भाग, म्हणजे तिघांचा 2 भाग घेतले म्हणून 2/3. आलं लक्षात? मग रूल काय झाला? 2/3 + 1/3. त्यानंतर मी काय केलं? क्रीज लाईन. ओके. आता हा रूल हा रूल आणि पुढचा रूल समजण्याच्या अगोदर आपल्याला क्रीज लाईन आणि क्रीज लाईनला डिपॉझिट करण्याचा कलर समजून घ्यायचा. ओके. तर मग जेव्हा तुम्ही हा रूल अप्लाय करता तर क्रीज लाईनला ट्रान्झिशन कलर अप्लाय केला जातो. ट्रान्झिशन कलर अप्लाय केला जातो, त्याला व्यवस्थित ब्लेंड केलं जातं आणि त्यानंतर आईज मेकअप केले जातं. हा रूल कधी वापरायचा? जेव्हा तुम्ही सॉफ्ट आईज मेकअप करताय. सॉफ्ट आईज मेकअप, सॉफ्ट आईज मेकअप जेव्हा करताय तेव्हा तुम्हाला हा रूल अप्लाय करायचा आहे. म्हणजे हा रूल कसा अप्लाय करणार? 1/3 ला तुम्ही मीडियम कलर देणार. तुम्ही कुठलाही कलर द्या, इथे मीडियम कलर येईल आणि मग इथे लाईट कलर येईल. मग दोघांना ब्लेंड होईल आणि जो तुमचा आईज मेकअप येईल तो सॉफ्ट आईज मेकअप येईल. नेक्स्ट रूल काय आहे? 1/3 + 2/3. सर्वप्रथम क्रीज लाईन, ट्रान्झिशन कलर. त्यानंतर आता इथे रूल चेंज झालाय. इनर कॉर्नर जो आहे तिथे आपण 1/3 घेतला आणि मोठा भाग जो मागचा आहे 2/3 घेतला. चला, आता तुम्हाला एक प्रश्न आहे की 2/3 ला कोणता कलर द्यायचा आणि 1/3 ला कुठला कलर द्यायचा आणि कुठला आईज मेकअप करायचा, हा तुम्हाला प्रश्न आहे.